सुनबाई, सुनबाई अहो काय करताय? युद्धाची तयारी. आ? युद्धाची तयारी? हो, युद्धाची तयारी. युवराज स्वराज्यासाठी युद्ध करतायत, आम्ही त्यांच्यासाठी युद्ध करू, लढू. निवाड्याचं म्हणताय भाई? हो, निवाड्याचंच. त्यांना युवराज पदावर ठेवायचं की नाही याचा निवाडा. ते स्वराज्य प्रेमी आहेत की स्वराज्य द्रोही आहेत याचा निवाडा. पोरखे आहे नसता, तुम्ही नका मनावर घेऊ. भ्रमातेच धारात त्यातून. एकतर युवराज नाही, बघता बघता निवाडा बसेल आणि युवराज दोषी ठरतील. पण आम्ही तसं होऊ देणारच नाही. हे बघ, हा महत्वाचा खलिता आहे आमच्याजवळ. शिवस्वरूप बाबांचा खलिता. हा नक्की उपयोगी पडेल. आणि तशी वेळ आलीच तर आम्ही शृंगारपुरातल्या शेतकऱ्यांना बोलवू, त्यांची साक्ष घेऊ, रयतेच्या जबान्या घेऊ. आणि त्यातूनही नाहीच निभावलं तर शिवस्वरूप बाबांची साक्ष काढू. काढाच, पण तरीही आम्हाला सावध राहायला हवं. कारण मंत्रिमंडळ विरोधात, मातब्बर विरोधात, मातोश्री विरोधात, दैव विरोधात, देव विरोधात, मग युवराजांचा निभाव लागणार कसा? म्हणूनच आम्ही आमच्या नवऱ्यासाठी कमरेला पदर खोचलाय. आम्ही जाणतो आमचे युवराज हे सूर्यफूल, त्या अवाढव्य सूर्यफुलाच्या भविष्याचा अजस्त्रपणा पेलवण्यासाठी आम्हाला बळकट देठ बनायला हवं. बनाल तुम्ही. हा प्रसंग निभावला पाहिजे. या निवाड्यातून काहीही करून युवराजांना निर्दोष सोडवता आलं पाहिजे. आम्ही त्यांना सोडवणारच. तू तिथे होतास? जी बनतो होतो मी. ऐकलास दिलेर खानाचा हुकूम? जी ऐकला. मावळ्यांचे हात तोडण्याचा हुकूम दिला, ऐकलास? जी ऐकला. 700 मावळ्यांचा हात तोडण्याचा हुकूम दिला दिलेर खानानं. नाही नाही, 700 मावळ्यांचा हात तोडण्याचा हुकूम दिला दिलेर खानानं, ऐकलास? जी ऐकला. आदेश दिले तेव्हा शंभूराजे तिथे होते. नव्हतं. शंभूराजे वत वत. अशाच तुला मोहरांच्या थैल्या मिळतील तर फक्त ही जबानी अशीच ठेवलीस तर. जर जबानी फिरवलीस तर तुझ्या घरादारावर जप्तीचे आदेश आले म्हणून समज. जी. निघ आता. पण पंत, हे अंगलट तर येणार नाही ना? अंगलट येण्याचे दिवस गेले आता, कारण निवाडा महाराणी साहेब करणार आहेत. पण तरीही ठोस पुरावे द्यावे लागतीलच. पुरावे ठोस आहेत. मुळात ते मोगलांना जाऊन मिळाले. हाच पुरावा एवढा मोठा आहे की दुसरे पुरावे द्यायची गरजच नाही. पण आम्ही खुंटी बळकट करतो आहोत आणि महाराणी साहेब निर्णय देणार म्हणजे निर्णय तर ठरलेलाच आहे. हो पंत, आम्हाला तर युवराज पदावर राजाराम राजे विराजमान झालेले दिसत आहेत. घ्या टाळी. त्या टाळी. सुनबाई, तुम्हाला काळजी नाही का हो वाटत? इतक्या धीराने कशा सामोऱ्या जाऊ शकता तुम्ही अशा अवघड प्रसंगांना? काळजी वाटते ना मातोश्री, पण धीर सोडून कसं चालेल? आमची खात्री आहे युवराज निर्दोष आहेत. मातोश्री, युवराज जे काही करतायत ते स्वराज्याच्या भल्यासाठीच. मग काय होईल, कसं होईल
अशी चिंता करत बसण्यापेक्षा त्यांचा हेतू इतरांना पटवून देणं जास्त महत्वाचं वाटतं आम्हाला. अहो, पण आपण कितीही जीव तोडून सांगितलं तरी समोरची मंडळी पटवून घेणारी आहेत का? त्यांची मतं पक्की झालेली आहेत आणि दुर्दैवाने त्यांची संख्याही जास्त आहे. मोठ्या संख्येची भीती ना आबासाहेबांनी कधी बाळगली ना युवराजांनी. प्रवाहाविरुद्ध पण योग्य तोच विचार करायचा संस्कार दोघांना आऊसाहेबांकडून मिळालाय. आम्ही सुद्धा तोच कित्ता गिरवतो. आमचं पुण्य म्हणून आम्हाला तुमच्यासारख्या विचारी सूनबाई मिळाल्या. येतो आम्ही. कुठे निघाला? थोरल्या महाली जाऊन सकाळचा नमस्कार करून येतो. सगळं ठाऊक असूनही जात आहे? हो. काहीही झालं तरी रिवाजात खंड पडायला नको. रिवाजातही आणि नात्यातही. खरंच फार गुणाच्या आहेत आमच्या सूनबाई. सगळ्यांना सांभाळून घेऊन वागतात. जा बाई जा. हा असला विचार थोडा थोरल्या महालीही देऊन या. सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हेच स्वराज्याच्या हिताचं असेल. या. रदबदली करायला आला आहात का? रदबदली कोणाची? महाराज शंभूराजेंचा निवाडा करणार नाही, त्यामुळे महाराणी म्हणून हा निवाडा आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. हे ठाऊक आहेच आपल्याला. म्हणून आम्हाला वाटलं आपण शंभूराजेंची रदबदली करायला आमच्याकडे आला आहात की काय. आम्ही फक्त नमस्कारासाठी आलो आहोत, रोजच्या प्रमाणे. त्याचा स्वीकार व्हावा. नमस्काराचा स्वीकार करतो आम्ही, पण तुम्हाला आशीर्वाद काय द्यावा हा संभ्रम आहे. यशस्वी भव असं म्हणालो तर ते स्वराज्यासाठी घातक असेल, आणि सौभाग्यवती भव म्हटलं तर तो अपूर्ण आशीर्वाद ठरेल. कारण तुमचं सौभाग्य तिथे मोगलांच्या दावणीला बांधलेलं आहे. मातोश्री, आशीर्वादाच्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला नमस्कार केलाच नाही. तो तुमचा मान आहे, म्हणून आम्ही रोज तुम्हाला नमस्कार करतो. थांबा. आमचं बोलणं अजून संपलेलं नाही. निवाडा आमच्याकडे आला तर आमचा निर्णय काय असेल हे ठाऊक असेलच तुम्हाला. निवाडा कोण करेल किंवा निर्णय काय असेल याची आम्हाला अजिबात चिंता नाही. फक्त अपेक्षा एवढीच आहे, जो कोणी निवाडा करेल त्याने आमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घ्यावं आणि मग काय तो निर्णय द्यावा. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही कोणाचा बचाव करू पाहताय हे सगळं पाहत ऐकत आलोय आम्ही. आणि हो, तुमचा युवराजांशी असलेला संपर्क सुद्धा उघड करून दाखवलाय आम्ही. तुम्ही युवराजांविषयी जो विश्वास बाळगता ना, तो सिद्ध करून दाखवावा लागेल निवाड्याच्या वेळी. हे लक्षात ठेवा. नक्की ठेव. आणि तो विश्वास योग्य होता हे सुद्धा सिद्ध करू. निवाड्याच्या वेळी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं लागतं, आणि फाजील विश्वास हा पुराव्यानिशी सिद्ध करता येत नाही. मातोश्री, युवराजांवरचा आमचा विश्वास फाजील नाही, आणि हे आम्ही पुराव्यानिशीच सिद्ध करू. तुमच्या हिमतीला दाद द्यावी का तुमच्या नवऱ्यावरच्या आंधळ्या प्रेमाची कीव करावी हेच कळत नाही आम्हाला.
पण तरीही तुम्ही प्रयत्न करून पहा. घ्या. तानाजी पंत, हं. टणक सुपारीचा भुगा कसा करावा, किती करावा, हे तुमच्याकडून शिकून घ्यावं. आम्ही सुपारीचा भुगा करण्यात आणि तुम्ही सुपारी चगळण्यात वाकबगार. आमच्यासाठी बी कात्रा एक खांड. या या अंबीरराव सर सेनापती. आज इकडे कुठे मोहरा वळवलात? आलू असाच द्यावा. कात्रा की खांड. हो हो. आम्ही हातात खांड धरणारी माणसं. आज दाताखाली धरून बघू बघू जमतय का? अहो, जमेल की. न जमायला काय झालं? जमत जमत. पर तुम्ही सोबत असाल तर. हो, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. मग आता मागचं समज विसरून जाऊया आणि शंभूराजांच्या माग उभं राहूया. तेवढी गोष्ट सांगू नका अंबीरराव. आम्ही एक वेळ वाघाला दावं लावू, पण शंभूराजांच्या भानगडीत पडणार नाही. पंत, जो भानगडीचा मसला नाही. मी स्वराज्य हितासाठी तुमच्याशी बोलतोय. हा? आता शंभूराजांकडनं काय कमी जास्त झालं असल, नाही म्हणत नाही म्या, पण ते सांधाय नग का? अहो, मोठा गुन्हा केला युवराजांनी आणि या गुन्ह्याला माफी नाहीच. अहो, रायगड आहे इथे एकच जागा फितुरासाठी ठरलेली, टकमक टोक. पण तुम्ही मर्यादा ओलांडून बोलताय असं वाटत नाही होय तुम्हासनी? नाही, मर्यादा आम्ही नाही, त्यांनी ओलांडली आहे. आम्ही सत्याची बाजू कुणासाठी आणि का घेतोय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कोकर उड्या घ्याल. पण आम्ही हे आत्ता बोलणार नाही. घ्या खाट. चुना लावून देऊ का पानाला? नग. सुनबाई, आम्ही शंभूराजांच्या स्वराज्यद्रोहाचा निवाडा ठेवलाय म्हणून रागवला नाही आहेत ना आमच्यावर? नाही आबासाहेब, युवराजांनीच सांगितलंय आम्हाला, देवावर कधीच रागवायचं नसतं. आबासाहेब, लोकांना 32 मण सोन्याचं सिंहासन दिसतं, पण त्याखाली किती काटे आहेत हे घरच्यांनीच समजून घ्यायचं असतं. काही चुकलं का आमचं? नाही, आम्हाला क्षणभर आऊसाहेब बोलतायत असा भास झाला. आज आऊसाहेब असत्या तर हे सगळं सिद्ध करून दाखवण्याची गरजच भासली नसती. पण सुनबाई, खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. निवाड्याचा हा निर्णय घेताना आम्ही बापाचं काळीज टांगणीवर ठेवून हा निर्णय घेतला. आबासाहेब, आम्हाला त्याची कल्पना आहे. छत्रपतींच्या आसनावर बसल्यानंतर आम्हाला इतरांना सामावून घ्यावं लागतं. समोर 52 कशी सोनं आहे हे अगदी डोळ्याला दिसत असलं तरी देखील ते पुन्हा 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 पारखून घ्यावं लागतं. सोनं असू तर हजारो वेळा तप्त ज्वाळांमध्ये स्वतःला जाळून कस लावून स्वतःला सिद्ध करणं भागच असताना आबासाहेब जे करावंच लागणार, मग त्यासाठी दुःख आणि राग कशासाठी? येतो आम्ही. आज मला राहून राहून तुमच्या वडिलांची आठवण येते, निराजी पंतांची. कारण नाही समजले. मागे असाच निवाडा झाला होता, याच दरबारात. शंभूराजांच्या खिलाफच होता तो निवाडा. गोदावरी बाईंचा निवाडा म्हणताय तुम्ही? मोठ्या हिरिरीनं बाजू लढवली होती निराजी पंत. होय, ऐकून आहे मी. आज ते नाही, तुम्ही आहात स्वराज्याचे न्यायाधीश. ही महाराजांची कृपा आणि बाबांचे आशीर्वाद. पण एक मात्र होत, निराजी पंतांना शंभूराजांच्या बद्दल अपार स्नेह होता.
चिटणीस, आम्ही न्यायाधीश आहोत. आपली मखलाशी आमच्या लक्षात येत नाही असे समजू नका. नाही, आमच्या पिताश्रींचा स्नेह होताच, परंतु तेव्हा युवराज मोगलांना जाऊन मिळाले नव्हते की त्यांनी स्वराज्याविरुद्ध शस्त्र धरले नव्हते. पण युवराज आता तसे नाहीत. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. न्यायाधीश महाराज आलात? आलात म्हणजे आज त्यांचंच काम निवाड्याचं येणारच ते. आज खरी कसरत आहे त्यांची. पण हो, पण ते निभावून नेतीलच. निभावून नेतील म्हणजे? अहो, अभ्यास दांडगा आहे त्यांचा. खऱ्याला खरं म्हणणार आणि खोट्याला खोटं म्हणणार. धमक आहे. धमक आणि वडिलांचे संस्कार. निराजी पंतांनी त्यांच्याच रूपानं उभी केलेली ही न्यायमूर्ती. काय पंत? हो ना, आज निराजी पंत असते कडाडले असते. कडाडले असते? अहो, वाघासारखे चवताळले असते. उगाच चवताळत नव्हते ते. काय सर्जेराव? तर उगाच चवताळत नव्हते ते. त्याला काहीतरी कारण असायचं अंगाशी आणि मेघ ठोकल्यासारखं त्याच्यावर ते ठांबे राहायचं. हा, हेच म्हणतोय आम्ही. उगा उचलली जीभ लावली टाळ्याला असं नाही वागायचे ते. या फिरंगोजी बाबा या. अंबीराव, हा, त्यांचं लक्ष नाही इथं. त्यांचा देह इथं आहे आणि मनानं ते भूपाळगडावर आहेत. आता हातातला घास सहसा खायचा, त्याऐवजी मुघलांच्या तोंडात गेल्यावर दुसरं काय होणार? लय वाईट झालं जे झालं ते. हो ना, त्याचाच जबाब इथे द्यावा लागेल आज. आदब राणी साहेब, वज्रचूड मंडित सकल संपन्न सौभाग्यवती सोयरा राणी सरकार. वज्रचूड मंडित सकल सौभाग्य संपन्न कुलमुक्त्यार युवराती येसुबाई साहेब येत आहेत हो. राजश्रिय विराजित सकल गुणमंडित क्षत्रिय कुलावतंस श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हो. महाराज, दरबारातील निवाड्याचे कामकाज सुरू करण्यास परवानगी द्यावी. परवानगी आहे. महाराज, युवराज शंभूराजे यांच्यावर स्वराज्यद्रोहाचा आरोप ठेवला गेला असून त्याचे खंडणमंडण करण्यासाठी आणि त्यातील सत्य असत्यता जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला सुरू होत आहे. या निवाड्याचा निरपेक्ष न्याय करण्यासाठी महाराजांनी योग्य व्यक्तीकडे सूत्रे सोपवावीत अशी मी विनंती करतो.